प्रधानमंत्र्यांचा दौरा जो आहे त्याच्यावर फार न बोललेलं बरं. 3 वर्षानंतर देशामध्ये त्यापेक्षा गंभीर प्रश्न आहेत. काही गोष्टींवरती लक्ष लोकांचं जाऊ नये म्हणून मग त्यांची जी इव्हेंट मॅनेजमेंट टीम आहे असे कार्यक्रम ठरवले. आम्ही या दौऱ्याकडे फार गांभीर्यानं पाहत नाही. जेव्हा गरज होती, जेव्हा तिकडे महिलांची नग्न धिंड काढली जात होती रस्त्यावर, तरुणांना मारलं जात होते रस्त्यावर आणून, कारगिल युद्धात भाग घेतलेल्या सैनिकी अधिकाऱ्यांच्या पत्नीची विटंबना सुरू होती, तेव्हा हे देशाचे प्रधानमंत्री कुठे होते? तेव्हा त्यांनी तोंड उघडलं नाही. आणि आता कशाला चाललं? बकवास आणि ढोंग आहे सर. तुम्ही मॅचला जे बॉयकॉट करताय किंवा मॅच विरोधाची भूमिका आहे ती कायम आहे आणि उद्या त्याबाबत आंदोलन होणार आहे? आज दुपारी 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या विषयावर प्रसारमाध्यमांशी बोलणार आहेत. फडणवीस उद्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात जिथे जिथे शिवसेना आहे त्या प्रत्येक ठिकाणी भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं जाते. आणि माझं कुंकू माझा देश, मेरा सिंदूर मेरा देश हे अभियान राबवलं जातं. महाराष्ट्रासह देशातून हजारो महिला नरेंद्र मोदींना पहलगावमधील घुसलेल्या सिंदूरची आठवण करून देण्यासाठी घराघरातून सिंदूर पाठवतो. साधारण असा एक कार्यक्रम जो आहे. करूया ना. हां, फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. आता महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नियुक्तीवर पेच आहे. यांनी हा सरकारी प्रश्न आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री सक्षम आहेत. मुख्यमंत्री एवढे सक्षम आहेत आपले, ते कोणताही प्रश्न सहज सोडवू शकतात. उपर नरेंद्र नीचे देवेंद्र प्रश्नच नाही आहेत महाराष्ट्रात आणि देशामध्ये ना. म्हणून तर 3 वर्षांनी नरेंद्र मोदी मणिपूरला गेले ना. भारतात सुद्धा ती मॅच पाहणार नाहीत. जे प्रखर राष्ट्रभक्त आहेत, प्रखर राष्ट्रभक्त आहेत, ज्यांनी तो पहलगावचा हल्ला पाहिलेला आहे, अनुभवला आहे, आणि त्यानंतर जो देश ज्या धक्क्यातून अद्याप सावरलेला नाही, असे लाखो कोट्यावधी लोक क्रिकेट प्रेमी असले तरी तो सामना पाहणार नाही. कदाचित नरेंद्र मोदी आणि भाजपचे लोकांनी त्यांची मुलं पाहतील, जय शहा पाहतील, मंत्र्यांची मुलं पाहतील, केंद्रीय भाजप राष्ट्रभक्त तो सामना पाहणार नाही. तिकीट विकण्याचा प्रश्नच येत नाही. कारण जर त्या सामन्यावरती बसलेले चेहरे लोकांना दिसले, भारतातले भारतीय, तर लोक त्यांना इथे आल्यावर देशात जोडे मारतील. आता बघू जय शहाच्या मॅचला जाऊन बसतात काय. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरू आहे. मोदींच्या मणिपूर दौऱ्यावर या ठिकाणी ते भाष्य करतायत. मोदींच्या मणिपूर दौऱ्याकडे गांभीर्यानं मी पाहत नाही असं खासदार संजय राऊत म्हणतायत. तर सध्या खासदार संजय राऊतांची ही पत्रकार परिषद सुरू आहे. मोदींचा मणिपूर दौरा ढोंग असल्याचं ते म्हणतात. राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस हे सगळे प्रश्न जे आहेत राज्यातले अंतर्गत, पक्षांतर्गत, त्यांच्या युती अंतर्गत, कॅबिनेट अंतर्गत, यांची ही पत्रकार परिषद सुरू आहे. तर उद्धव ठाकरे दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. मोठी बातमी या ठिकाणी आपण पाहतोय. उद्धव ठाकरे दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत आज ते काय बोलतील याकडे लक्ष आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.